संत तुकडोजी महाराज म्हणतात, अरे तुझ्या श्रमाचं प्रतिष्ठा मिळो, सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज जळजळो, विश्वा माझी आयोगी. अरे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली आणि याच्यात जेवढे काही अध्याय लिहिले तेवढ्याही अध्यायाची ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली. कारण माझा शेतकरी सुखी व्हावा, माझ्या शेतकऱ्याच्या मालाने भाव मिळावं, त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता अर्पण केली. कारण आताची व्यवस्था जी बदलून आहे, कारण जो विषय आपण मांडत राहतो जो शेतकऱ्याबद्दल, आता या काळामध्ये ज्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याबद्दल कोणी मांडत नाही हो. आणि ज्यांनी मांडण्याचा जोर केला त्याने अंदर केल्याशिवाय राहत नाही. अरे माझा शेतकरी सुखी व्हावा. आपण जे चप्पल घालतो ना, चप्पल घालतो ना आपण काकाजी, चप्पल, ह्या चपलीचा भाव सरकार ठरवते. सरकार. आपण जे शर्ट घालतो, शर्ट, त्या शर्टाचा भाव कोण ठरवते रे? सरकार. आपण बूट घालतो, पॅन्ट घालतो, बनियान घालतो, ह्या सर्व वस्तूचा भाव कोण ठरवते? सरकार. ह्या माईक जे बोलत आहे ना, ह्या माईकचा फुल रेट कोण ठरवते? सरकार. आता एक सांगा तुम्ही, जो जगाचा पोशिंदा आहे, जो पूर्ण जगाला जगवते, माझा बाप शेतकरी, जो माल पिकवते आपल्या शेतीमध्ये, कापूस, सोयाबीन, तुरी, त्याच्या मालाचा भाव कोण ठरवते? सरकार. मग मला एक सांगा, शर्ट कोण शिवलं? सरकारनं. चप्पल कोण बनवली? सरकार. हा माईक कोण बनवला? कंपनी. सरकारनं. सगळं काही बनवलं सरकारनं. मग जे 1, 2, 3, 4 वस्तू जे खाण्यासाठी माणसाले जीवनासाठी पाहिजे ते बनवली शेतकऱ्यानं. त्याचा भाव कोणी तयार करायला पाहिजे? शेतकरी. तुम्ही आम्ही जे पिकवतो त्याच्या मालाले भाव मिळत नाही का? म्हणून मिळत नाही. आणि याचं सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे, आपण बोललो पाहिजे. कारण 75 वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य मिळून, अजूनही आम्हाला वाटते ही गुलामगिरी, ह्या नेत्या लोकांची गुलामगिरी खतम होत नाही. ही